किंगमेकर ठरलेले आहेत, कसं जमवलं सगळं हे गणित? अंबरनाथ नगर परिषदेवरती शिवसेनेचा भगवा जो आहे आज फडकलेला आहे। लोकांनी मॅन्डेट जे आहे हे शिवसेनेलाच दिलं होतं। 59 पैकी 27 अधिक 1 28 असे नगरसेवक जे आहे हे शिवसेनेचे निवडून दिले होते। मला वाटतं 50% पेक्षा जास्त मेजॉरिटी जी आहे ही शिवसेनेला दिलं होतं। त्याचबरोबर जर नगरसेवकांचं मतं जर मोजली तर जे नगराध्यक्ष झालेत त्याच्यापेक्षा 10,000 मतं जी आहे शिवसेनेला जास्त पडले। तर लोकांच्या मनामध्ये शिवसेनाच होती, शिवसेनेलाच मॅन्डेट दिलं होतं। पण काही कारणास्तव जे आहे हा नगराध्यक्ष आमचा झाला नाही, पण आज पूर्ण बहुमताने शिवसेनेची सत्ता जी आहे ही पुन्हा एकदा अंबरनाथवरती स्थापन झालेली आहे। उपनगराध्यक्ष जे आहे हे शिवसेना महायुतीचे सदा मामा या ठिकाणी जे आहे निवडून आलेले आहेत। मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। सगळ्या नगरसेवकांचं सगळ्यांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा। सर, असं देखील सांगितलं जाते की हे 4 नगरसेवक डिस्क्वालिफिकेशन त्यांचं होणार आहे, तुमच्यावर काय प्रतिक्रिया आहे? बघा, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नियमाने झालेल्या आहेत। जो गट तयार झालेला आहे तो गट शिवसेना असेल, हे 4 नगरसेवक आणि अधिक 1 असा 32चा गट हा नियमाने त्या ठिकाणी कलेक्टर कार्यालयामधून ऑफिशियल त्याची नोंद झालेली आहे, त्याला मान्यता प्राप्त झालेली आहे। आणि 30 दिवसाचा जो नियम असतो की बाबा कुठलाही पार्टी एका गटामधून जे आहे ते विड्रॉ करू शकते आणि दुसऱ्या गटामध्ये जॉईन करू शकते। तर त्या आधारावरती जे आहे हा गट जो आहे हा स्थापन झालेला आहे। आणि अपक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि इंडियन नॅशनल काँग्रेस जे 12 सदस्य होते, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष असा त्यांचा 32 लोकांचा जो आहे तो गट नोंद अगोदर झाली होती। आता तुम्ही त्या काँग्रेसचे जे 12 लोक होते त्या काँग्रेसच्या 12 लोकांना तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घेतला, तर तुमच्या गटामध्ये जे आहे हे इंडियन नॅशनल काँग्रेस असं नसायलाच पाहिजे। त्या जागी जे आहे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष असं राहायला पाहिजे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस हे देखील जे आहे 4 सदस्य त्यांनी देखील विड्रॉ त्याच्यातून केला। तर तुम्हाला एक सभा घेऊन तो जो गट आहे तो गट मॉडिफाय करावा लागला पाहिजे होता आणि तो नोंद त्याची जी आहे ती त्या ठिकाणी करायला पाहिजे होती। पहिलं स्वतःचेच ज्या तुमच्या पक्षामध्ये जे काँग्रेसचे नगरसेवक आलेत त्याचं करेक्शन तुम्ही केलं नाही, तर तुमचा व्हीप जो आहे हा कशा प्रकारे व्हॅलिड जो आहे हा धरला जाईल, हा देखील हा मोठा प्रश्न आहे। आम्ही जे केलेलं आहे, शिवसेनेने जे केलेलं आहे हे पूर्णपणे व्हॅलिड लेजिटिमेट जे आहे हे मान्यता प्राप्त या ठिकाणी झालेलं आहे सगळ्या गोष्टी। आणि आज शिवसेनेच्या बहुमताने आज सदा मामा पाटील आज उपनगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आलेले आहेत। श्रीकांत शिंदे यांनी जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांना धक्का दिलाय का या निमित्तानं? बघा, मला कोणाला धक्का द्यायचा नाही। या ठिकाणी जेव्हा निवडणुका झाल्या, नगराध्यक्ष निवडून आले, तेव्हा नॅचरल अलायन्स म्हणून बीजेपी आणि शिवसेना यांनी एकत्रित जे आहे ते सत्ता स्थापन या ठिकाणी करायला पाहिजे होती। शिवसेना सिंगल लार्जेस्ट पार्टी अंबरनाथमध्ये, ज्याचे सदस्य संख्या जे आहे 27 अधिक 1 28 असून सुद्धा शिवसेनेला लांब ठेवण्याचं काम आणि काँग्रेसला सोबत घेण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या याकडच्या स्थानिक नेत्यांकडून झालं। त्याच्यावरती जे आहे हे पूर्ण गदारोळ जो आहे हा पूर्ण देशामध्ये झाला। आम्हाला सांगितलं होतं की बाबा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे जे आहे सत्ता स्थापन करतील। माझं बोलणं जे आहे मला स्वतः समोरून जे आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी फोन केला होता। बाकी सगळ्या बीजेपीच्या नेत्यांनी सांगितलं होतं की शिवसेनेबरोबरच जे आहे या ठिकाणी सत्ता स्थापन करायची आहे। पण असं काय झालं की जिथे शिवसेना जी सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे तिला बाजूला ठेवलं, काँग्रेसला बरोबर घेतलं आणि सत्ता स्थापन करण्याचं गणित जे आहे ते या ठिकाणी झालं। सदा मामांना देखील जे आहे महायुतीमध्ये काँग्रेसला घेतल्याचा जो आहे हा राग आहे, म्हणून सदा मामांनी जे आहे शिवसेनेबरोबर येण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला। म्हणून महायुतीमध्ये जे आहे आज सत्ता या नगरपालिकेमध्ये बसलेली आहे। पण भाजपा या सगळ्याचा दाखला राज्यात ज्या महापालिकेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये देण्याची शक्यता आहे, याच्यावर काही परिणाम होईल? काय देणार की काँग्रेस बरोबर घेतलं? महापालिकेच्या युतीवर तुमच्या याच्यावर काही परिणाम? महायुतीवरती कुठलाही परिणाम नाही होणार, कारण की जिथे जिथे नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तिथे तिथे जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र मिळून सत्ता स्थापन केलेली आहे। माझी बैठक जी आहे ही करंजुले साहेबांबरोबर देखील झाली। 1 दिवसा अगोदर 2 तास आम्ही जे चर्चा त्या ठिकाणी केले, त्यांना मान्यता देखील झाली की बाबा
2 सभापती त्यांना आणि बाकी सभापती जे आहे हे 4 सभापती शिवसेनेकडे राहतील, उपनगराध्यक्ष पद राहील शिवसेनेकडे. असं सगळ्या बोलणी झालं, त्याच्यावरती चर्चा झाली आणि शिंदे साहेबांनी देखील त्याला मान्यता दिली की आपल्याला जे आहे नॅचरल अलायन्स, म्हणजे आम्हाला जरी बाजूला ठेवलं यांनी, स्थानिक नेत्यांनी, भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी आम्हाला जरी शिवसेनेला बाजूला ठेवलं, आम्ही जी आहे ती सदस्य संख्या जी आहे ही 32 केली, बहुमत केलं. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते, स्थानिक नेते गुलाबराव करंजुलेजी, अभिजित करंजुले हे माझ्यापर्यंत आले, माझ्याकडे आले, माझ्याबरोबर चर्चा केली, मला रिक्वेस्ट केली की बाबा आपण जी आहे की आता जरी तुमची गट फॉर्म झालेला आहे, तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, तरी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे आपण एकत्र जाऊ. आम्ही देखील मोठ्या मनाने जे आहे आपण एकत्र चर्चा झाली. बाबा वाटाघाटी त्या ठिकाणी, बाबा किती पदं कोणाला मिळणार याच्यावरती देखील बोलणं झालं. पण मला वाटतं जी लोक काँग्रेसमधून आली भारतीय जनता पार्टीमध्ये, ती लोक जी आहे ही भारतीय जनता पार्टीला वेटीस धरतायत. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कुठेतरी जे आहे हे प्रॉब्लेम झाला असेल. मी त्यांना दोष देत नाही. आपण सगळीकडे युती, केंद्रामध्ये युतीमध्ये आहोत, राज्यामध्ये युतीमध्ये आहोत. आम्हाला आवडलं असतं की या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये देखील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती जी आहे जर झाली असती तर आम्हाला देखील खूप आनंद जो आहे तो या ठिकाणी झाला असता. पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, या बहुमत जरी असेल शिवसेनेकडे आज, तरी या अंबरनाथ मध्ये चांगली कामं झाली पाहिजे. आता इलेक्शन आहे तर ओके ओके सर. ऐकून घ्या, आम्ही बाहेर का पडलो, कारण का युतीमध्ये काँग्रेस हा कुठेही नाही. युती ही अजितदादा, राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपची असते. पण काँग्रेसला त्यांनी बरोबर घेतलं आणि काँग्रेसने सुद्धा त्यांच्यावर तडकाफडकी काय निर्णय करून त्यांना सस्पेंड करून टाकलं आणि परत ते भाजपमध्ये प्रवेश केला. म्हणून त्या भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी राहिलो नाही आणि बाजूला झालो आणि शिवसेना महायुतीमध्ये आम्ही शिंदे साहेबांच्या सामील झालो. बर, आता सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं जाईल, नगराध्यक्षांना सगळ्यांना सोबत घेऊन सभागृह चालवायचा असेल, शहराचा विकास करायचा असेल. जरूर साहेब, बघा असं आहे की आपल्याला अंबरनाथ शहराचा विकास करायचा असेल तर कुठल्याही प्रकारचा भेदभाव कुठल्याही पक्षाने न ठेवता आपण एक मताने, एक दिलाने जर काम केला तर ते शहरासाठी खूप चांगलं आहे. ओके.